आपल्यासोबत या ठिकाणी मलबार मध्ये प्रभाग क्रमांक 219 चे अधिकृत उमेदवार राजेंद्र गायकवाड आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. या ठिकाणी जो 219 जो हा प्रभाग जर बघितला तर अर्धा प्रभाग हा उच्चभ्रू लोकांचा आहे आणि अर्धा विभाग बघितला तर झोपडपट्टी स्लम मध्यमवर्गीयचा. तर याकडे आपण कसं बघता? ह्या इथे झोपडपट्टी विभाग आहे, तिथे कुठलाही विकास झालेला नाही. कारण एवढ्या वर्ष इकडे एक स्थानिक आमदार होता आणि स्थानिक नगरसेविका पण होती, पण कुठल्याही प्रकारचा तिथे विकास झाला नाही आहे स्लममध्ये, झोपडपट्टीमध्ये. आणि मी जर निवडून आलो तर पहिला विकास झोपडपट्टीचा आणि याचा करणार. आपल्यासोबत एक माजी शाखा प्रमुख आहे मिसाळ साहेब. यांनी या एरिया पूर्ण यांचा जाणकारी आहे, त्यांनी पिंजून काढलेलं आहे. आपण या काय म्हणणार? आता उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे की हे जे आमदार आहेत स्थानिक आणि नगरसेविका देखील त्यांचीच होती, त्यामुळे जसा पाहिजे तसा काहीच विकास झालेला नाही. आणि ज्या इथल्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांनी काही काम सांगितलं, झोपडपट्टीवासी आहेत त्यांनी, की बाबा इथे आमच्या काही समस्या आहेत. तर त्या नगरसेविका बोलायच्या की हम तो चुन के आए कि आपके बलबूते पर नहीं आए हैं, हम तो आए ऊपर जो हाई राइज है उनके बलबूते पे आए हैं. आपल्यासोबत ह्या ठिकाणी मलबार हिल, मुंबई, कोकण विभागामध्ये ज्यांचं नावाचा दबदबा होते असे स्वर्गीय केशवराव भोसले साहेब यांचे नातू आपल्यासोबत आहेत. आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगणार आपण? आमच्या विभागामध्ये 219 मध्ये गेल्या 25 वर्षामध्ये रस्ते, पाणी व्यवस्था असेल, शौचालय असतील, गार्डन असतील, आमचे फक्त नेते, युवा नेते, आमचे युवासेना प्रमुख चीफ आदित्यजी ठाकरे साहेब यांनी या मलबार हिल विभागामध्ये 219 मध्ये विशेषतः नेचर ट्रेलचा जो पार्क आहे तो आमच्या आदित्य साहेबांनी त्यांच्या संकल्पनेतून मांडला गेलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी चौपाटीला जो डेक आहे तो आमच्या युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेबांनी केलेला आहे. आज या ठिकाणी राजेंद्रजी गायकवाड साहेब आहेत, त्यांना आज आदित्य साहेब ठाकरे हे विजनरी नेते आहेत, त्यांनी हे ऑलरेडी प्रूव्ह केलंय. अमित ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्या बरोबरीने आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब सुद्धा त्यांच्या बरोबरीने आहेत. ह्या विभागामध्ये आज तुम्ही बघाल तर रस्ते आहेत तसेच आहेत. काही लोक सांगत असतील की आम्ही हायराईजच्या जोरावर निवडून आलो होतो, आम्हाला काय झोपडपट्टी वासियांची गरज नाही. साहेब, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, शिवसेना पक्ष हा नेहमी गोरगरिबांसाठी उभा राहिलेला आहे. झोपडपट्टीत विकास झाला नाही म्हणजे हे सगळे लोढा सगळा गेम खेळतोय. लोढा असा म्हणजे आपला मराठी माणसांना पैसा देऊन देऊन म्हणजे विकत घेतोय. प्रभाग क्रमांक 219 हा जर पट्टा पाहायला गेला ना तर इथे आहे ना स्लम सुद्धा आहेत जास्त प्रमाणात आणि हायराईज पट्टा आहे हा. आता कसं असतं माहिती, हे जनशक्ती विरोधात धनशक्ती असं पण तुम्ही म्हणता येईल. ज्या व्यक्तीचं आता तुम्ही नाव घेतलं ते सगळ्यांना माहिती आहे काय कशा पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते निवडणूक लढवतात, त्याच्यात काय असतं जास्तीत जास्त